मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 37 नियम. नंबर 1. 1 चमचा आवळ्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिसळून पिल्याने आतड्याचे आजार होत नाहीत. नंबर 2. टोमॅटो खाल्ल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, तसेच दृष्टी सुधारते. नंबर 3. फणस खाल्ल्याने भूक लागत नाही, त्यामुळे याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. नंबर 4. सब्जा खाल्ल्याने फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीज, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहते. नंबर 5. झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे. शरीराला 6 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास तणाव वाढणे, वजन वाढणे, स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवतात. नंबर 6. पिस्त्यामध्ये पोटॅशियम, हेल्दी फॅट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट यासारखे गुण असतात, जे तुम्हाला हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम करतात. नंबर 7. पुदिना तेल डोकेदुखी बरे करण्यास प्रभावी आहे. नंबर 8. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 9. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्यास स्थूलत्व कमी होते. नंबर 10. भाजल्यास थोड्या मधात मेहंदीची पानं वाटून एकत्र करा आणि ते जखमेवर लावा. नंबर 11. 25 ग्रॅम मध आणि 100 मिली टोमॅटोचा रस एकत्र करून दररोज प्या. हृदयाची क्षमता वाढते. नंबर 12. रात्री झोपण्यापूर्वी मध पाण्यात मिसळून प्या. चांगली झोप येते. नंबर 13. आलं, तुळशीच्या पानांचा रस आणि मध यांचं एकजीव चाटण तयार करा. दिवसातून 3दा त्याचं सेवन करा. खोकला बरा होतो. नंबर 14. लसूण बारीक वाटून दुधात घालून प्यायल्यास रक्तामध्ये अतिशय लाभ होतो. नंबर 15. हिस्टेरियामुळे कोणी बेशुद्ध झालं असल्यास त्या व्यक्तीला लसूण वाटून वास दिल्यास शुद्धी येते. नंबर 16. लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून कानाच्या मागे लावल्यास डोकेदुखी दूर होते. नंबर 17. कान दुखत असल्यास लसणाच्या पाकळ्या तेलात तळून गाळून घ्या. थंड झाल्यावर या तेलाचे 2-2 थेंब कानात घाला. नंबर 18. दम्याचा आजार असल्यास ओव्याची लहान गरम पोटली घेऊन छातीला शेक दिल्यास लाभ होतो. नंबर 19. सर्दी खोकला झाला असल्यास पाण्यात ओवा घालून पिल्यास आराम मिळतो. नंबर 20. मासिक पाळी वेळेत आली नसल्यास दररोज सकाळ संध्याकाळ जुना गूळ आणि ओवा यांचा काढा तयार करून प्यावा. नंबर 21. ताकामध्ये पाव टीस्पून ओव्याची पूड घालून प्यायल्यास पोटातील किडे नष्ट होतात. नंबर 22. घसा दुखत असल्यास ओव्याच्या पाण्याने वारंवार गुळण्या करा. लगेच आराम मिळतो. नंबर 23. जेवण दर 2 तासांनी थोड्या थोड्या प्रमाणात खावे. सकाळचा नाश्ता कधीच चुकवू नये. नंबर 24. अतिसेवन व कडकडीत उपवास दोन्हीही टाळावे. नंबर 25. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे. नंबर 26. लसणाच्या 10-15 पाकळ्या दुधात शिजवून गाळून घ्या. हे दूध मुलांना पाजल्यास खोकला दूर होतो. नंबर 27. उसाचा रस प्यायल्याने थकवा लगेच कमी होतो. नंबर 28. कलिंगडमध्ये पाणी व फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. नंबर 29. बडीशेप खाल्ल्याने सायनसचा त्रास कमी होतो. नंबर 30. रात्री 6 नंतर जड अन्न टाळा. नंबर 31. रात्री जास्त पाणी पिऊ नये. नंबर 32. रात्री 10 ते सकाळी 4 झोप उत्तम. नंबर 33. दिवसभरात किमान 1 तरी फळ खा. नंबर 34. दुपारी जेवणानंतर विश्रांती घ्या. रात्री शतपावली करा. नंबर 35. जेवताना इतर गोष्टी करू नका. नंबर 36. सकाळी व्यायाम केल्याने शरीर ताजेतवान राहते. नंबर 37. स्वतःला वेळ द्या. छंद जोपासा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.